ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये 8324 दुबार मुस्लिम मतांच्या बद्दलची चर्चा या ठिकाणी केली होती, वक्तव्य या ठिकाणी दिलं होतं। खऱ्या अर्थानं ते स्वतः बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत। अशाबद्दलचं मतदान जर झालं असेल, मतदार बनले असतील, तर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नाही आणि त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मुसलमानांची दुबार मतं या राज्यात करण्यात आलीत। खऱ्या अर्थानं हा एक गुन्हा ठरतो की एका धर्माच्या नावावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं, कारण भारतीय संविधानानं या देशामध्ये काही नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने मतदार बनवत असताना तो हिंदू मतदार आहे, मुसलमान मतदार आहे किंवा बौद्ध मतदार आहे किंवा दलित मतदार आहे किंवा ओबीसी मतदार आहे अशी विभागणी केली नाही, तर तो या देशाचा नागरिक आहे, या देशाचा सामान्य माणूस आहे आणि तो मतदार व्हायचे अधिकार त्याचे आहेत। आणि त्यामुळं ती जी प्रक्रिया मतदार बनवण्याची प्रक्रिया असते, ती प्रक्रिया यांच्याच सरकारने राबवलेली आहे। कारण कोणताही निवडणूक आयोग जेव्हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतो तर सरकारी यंत्रणा त्यांना मदत करत असते आणि सरकार तर देशामध्ये आणि राज्यात यांचीच सरकार आहे। एक प्रकारे आमचे नेते श्री राहुल गांधी आज देशामध्ये जे सांगतायत की ही सरकार आणि निवडणूक आयोग यांचे दोघांशी आपसात संबंध आहेत आणि वोट चोरीचा प्रकार या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे, त्याचं उघडपणे समर्थनच आणि स्पष्ट कबुली आशिष शेलार साहेबांनी त्यांच्या पत्रपरिषदेत या ठिकाणी दिली होती। मी आता या ठिकाणी जो आलेलो आहे, काल मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, आता मी जरीपटका पोलीस स्टेशनचा रहिवासी असल्या कारणानं या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार यासाठी करायला आलो की त्यांनी दुबार मुस्लिमांची मतदार असा शब्द वापरला, मुसलमान धर्माचा अनादर त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून धर्मामध्ये द्वेष निर्माण करणे, तिरस्कार निर्माण करणे, घृणा निर्माण करणे आणि तंटे कसे उभे राहतील, त्या ठिकाणी समाजाची विभागणी कशी होईल, हा जो त्यांनी प्रयत्न केला, एक प्रकारे धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न, त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना म्हणालेत की गळा मतांचा, गळाला वोट जिहादचा। आशिष शेलार साहेबांना जिहादचा अर्थच मुळात कळाला नाही। जिहादचा अर्थ इंग्रजीमध्ये स्ट्रगल और एक्झर्शन असा तो शब्द आहे, म्हणजे संघर्ष आणि प्रयत्न। आणि कुराने पाकमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीला चांगला माणूस जर व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आणि प्रयत्न करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा जिहादचा अर्थ होतो असं माझं मत आहे। आणि त्या मतानुसार त्यांनी त्या शब्दाचा दुरुपयोग केला आणि धर्मामध्ये भांडणं लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे। म्हणून आता मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि सोबत मी आशिष शेलार यांचं संपूर्ण संभाषण, वक्तव्य जे त्यांनी पत्रकार परिषद मांडलं त्याचं पेन ड्राईव्हमध्ये सुद्धा या ठिकाणी मी दाखल केलेलं आहे। आता बघूया या राज्याची पोलीस किती सक्षम आहे ते आपल्या सर्वांना आता कळणारच आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.